नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिलीपासून स्पर्धा परीक्षेपर्यंतच्या सर्व परीक्षांना लागणारी इरेटोस्थेनीसची चाळणी पाहणार आहोत. त्याद्वारे काय आपण शिकणार आहोत तर मूळ संख्या, संयुक्त संख्या, विषम संख्या, समसंख्या, जोडमूळ संख्या, ह्या सर्व संख्या आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. तर तुम्हाला माहीतच आहे की तुम्हाला संख्यांमध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्या येतात. नंतर नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. पूर्ण संख्या म्हणजे काय तर 0 पासून 100 पर्यंतच्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. पूर्णांक संख्या म्हणजे काय तर संख्या रेषा म्हणजेच पूर्णांक संख्या असतात. म्हणजे 0 नैसर्गिक संख्या, विरुद्ध संख्या म्हणजेच काय ऋण संख्या. समसंख्या म्हणजे काय एक आड एक संख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 10 हे अंक असतात त्याला काय म्हणतात तर समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्याला काय म्हणतात विषम संख्या. तर आता आपण इरेटोस्थेनीसच्या चाळणीद्वारे मूळ आणि संयुक्त संख्या कशा ओळखायच्या ते पाहूयात. तर इरेटोस्थेनीसच्या चाळणीमध्ये काय सांगितलेले आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहून घेतलेल्या आहेत. तर एक ही अशी संख्या आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे त्याला मी काय केलेलं आहे डबल गोल केलेला आहे. आता मूळ आणि संयुक्त संख्या आपण पाहतोय पहिल्यांदा. तर मूळ ही पण नाही आणि संयुक्त पण नाही, त्यामुळे त्याला डबल गोल आहे. तर 2 ही एकमेव समसंख्या अशी आहे की ती मूळ संख्या आहे. 2 ही समसंख्या आहे पण ती मूळ संख्या आहे एकटीच. मग 1 ते 100 पर्यंत तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो 1 ते 100 पर्यंतच्या सहमूळ संख्या किती. तर सममूळ किंवा सहमूळ संख्या एकच आहे, ती 2 ही एकमेव सहमूळ संख्या आहे. सममूळ किंवा सहमूळ एकच आहे 2. तर नंतर बघा 3 ही पाड्यात नाही. तर 3 ही पाड्यात नाही, त्यामुळं 3 ही संख्या सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे. 5 आहे ती मूळ संख्या आहे. 4 ही पाड्यात आहे, त्यामुळे ती खोडलेली आहे कारण ती संयुक्त संख्या आहे. समसंख्या या शक्यतो सर्व समसंख्या या संयुक्त संख्या असतात. सर्व समसंख्या या संयुक्त संख्या असतात. कारण का तर समसंख्या या पाड्यात असतातच. तर 5 ही काय आहे तर ही मूळ संख्या आहे, पाड्यात नाही. 6 ही काय आहे समसंख्या आहे, संयुक्त संख्या पण आहे म्हणजे ती खोडायची. 7 ही काय आहे मूळ संख्या आहे, विषम संख्या पण आहे. 8 ही काय आहे तर समसंख्या आहे, संयुक्त संख्या आहे. 9 ही काय आहे विषम संख्या आहे पण ती काय आहे संयुक्त संख्या आहे कारण ती पाड्यात आहे. 10 ही काय आहे तर समसंख्या आहे. 11 काय आहे विषम संख्या आहे म्हणजेच ती पाड्यात नाही आणि ती काय आहे कुठल्याही पाड्यात नाही, त्यामुळे ती मूळ संख्या आहे. 12 विषम समसंख्या आहे. 13 काय आहे तर ती मूळ संख्या आहे, पाड्यात नाही. 14 काय आहे पाड्यात आहे. 15 पाड्यात आहे. 16 पाड्यात आहे. 17 पाड्यात नाही, त्यामुळे ती मूळ संख्या आहे. 18 पाड्यात आहे. 19 पाड्यात नाही, त्यामुळे त्याला आपण गोल केला, ती मूळ संख्या आहे. 20 पाड्यात आहे, खोडली. 21 काय आहे पाड्यात आहे म्हणजे विषम संख्या आहे पण ती पाड्यात आहे, त्यामुळे खोडली. 22 समसंख्या आहे, पाड्यात आहे म्हणून खोडली. 23 काय आहे तर ती मूळ संख्या आहे, पाड्यात नाही. 24 पाड्यात आहे, 25 पाड्यात आहे, 26 पाड्यात आहे, 27 आहे, 28 आहे, 29 पाड्यात नाही, त्यामुळे ती मूळ संख्या आहे. 30 पाड्यात आहे, 31 पाड्यात नाही, त्यामुळे ती मूळ संख्या आहे, त्याला गोल केला. 32 काय आहे तर पाड्यात आहे. 33 आहे, 34 आहे, 35 आहे, 36 आहे, 37 पाड्यात नाही, ते म्हणजेच मूळ संख्या आहे, गोल केला. 38 आहे, 39 आहे, 40 आहे, 41 पाड्यात नाही, त्यामुळे ती मूळ संख्या आहे. 42 आहे, 43 पण पाड्यात नाही, मूळ संख्या आहे. 44, 45, 46, 47 पाड्यात नाही, गोल केला, मूळ संख्या आहे. 48 आहे पाड्यात, 49 आहे, 50 आहे, 51 आहे, 52 आहे, 53 नाही पाड्यात, गोल केला, मूळ संख्या आहे. 54 आहे, 55 आहे पाड्यात, 56 आहे, 57 आहे, 58 आहे, 59 पाड्यात नाही, गोल केला, मूळ संख्या आहे. 60 आहे, 61 पाड्यात नाही, गोल केला, मूळ संख्या आहे. 62 आहे, 63 पाड्यात आहे, 64 आहे, 65 आहे, 66 आहे, 67 पाड्यात नाही म्हणजेच मूळ संख्या आहे, गोल केला. 68 आहे, 69 आहे, 70 आहे, 71 पाड्यात नाही, गोल केला, मूळ संख्या आहे. 72 आहे, 73 पाड्यात नाही, मूळ संख्या आहे, गोल केला. 74 आहे, 75 पाड्यात आहे, 76 आहे, 77 आहे, 78 आहे, 79 पाड्यात नाही, गोल केला, मूळ संख्या आहे. 80 पाड्यात आहे, 81 पाड्यात आहे, 82 पाड्यात आहे, 83 पाड्यात नाही, गोल केला. 84 पाड्यात आहे, 85 पाड्यात आहे, 86 पाड्यात आहे, 87 आहे, 88 आहे, 79 पाड्यात
नाही, त्यामुळं त्याला काय केलेलं आहे, गोल केलेला आहे. 90 पाढ्यात आहे, 91 पाढ्यात नाही, पाढ्यात आहे, 92 पाढ्यात आहे, 93 आहे, 94 आहे, 95 आहे, 96 आहे, 97 पाढ्यात नाही, म्हणजेच काय आहे, ती मूळ संख्या आहे, गोल केलेला. 98 आहे, 99 आहे, 100 आहे. तर बघा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत, तर आपण जे गोल आहेत ते मोजले तर काय होतात, 25 होतात. तर 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर 25 आहेत. 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत, ज्या पाढ्यात आहेत, ज्या आपण खोडलेल्या आहेत, त्या संख्या जर मोजल्या तर खोडलेल्या संख्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74. तर बघा ज्या खोडलेल्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या 74 आहेत. गोल केलेल्या आहेत त्या मोजल्या तर त्या किती आहेत, 25 आहेत. तर त्या गोल केलेल्या संख्या तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता गोल केलेल्या संख्या तुम्ही पाठांतर करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी मूळ संख्या कोणतेही 1 ते 50 पर्यंतच्या किती आहेत, 1 ते 10 पर्यंत किती आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला विचारतात. तर तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजेत. तर 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत, तर त्या पण आपण पाहूया. जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक जर संयुक्त संख्या येत असेल तर त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. एक खोडलेली संख्या. तर ही एक जोडी आहे. दोन मूळ संख्यांच्या दोन गोलांच्या मध्ये एक खोडलेली संख्या म्हणजे ही जोडी आहे. नंतर अजून बघा ही एक जोडी आहे. दुसरी जोडी सापडली. ही तिसरी जोडी आहे. दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या म्हणजेच काय आहे, जोडमूळ संख्या. नंतर बघा 29 31 ह्याच्यामध्ये ही तिसरी जोडी आहे. नंतर बघा 41 43 ही चौथी जोडी आहे. नंतर 59 61 ही पाचवी जोडी आहे. नंतर 71 73 ही 6वी जोडी आहे. नंतर किती आहे, बघा किती जोड्या झाल्या, 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत, तर दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक खोडलेली संख्या आपली 3 5 1 राहिली, ही 8वी जोडी आहे. तर बघा ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, ही चौथी जोडी, ही पाचवी जोडी, पाचवी जोडी झाल्यावर ही 6वी जोडी, ही 7वी जोडी आणि ही 8वी जोडी. म्हणजे जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत, संख्यांच्या जोड्या किती आहेत, तर 8. तर पहा अगदी सोप्या पद्धतीने आपण 1 ते 100 पर्यंत इरोटोस्टोनीच्या चाळणीने मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्यांच्या जोड्या आणि सम विषम संख्या शिकलेलो आहोत. थँक्यू.